मंडळी, उन्हाळ्यात जास्वंदीची पानं तुमची देखील पिवळी व्हायला लागलेली आहेत का? फुलं ही लहान येत आहेत का? किंवा जास्वंदीच्या झाडाला कितीही खत दिलं तरी देखील मात्र फरक नाही. मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याकडून कळत न कळत होणाऱ्या चुका, त्यावर जबरदस्त असा उपाय, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्याचा तडाखा भरपूर जाणवायला लागलेला आहे. खूप जणांची एकच सारखी तक्रार असते की माझ्या जास्वंदीची पानं पिवळी होऊन गळतायत आणि अगदी झाडाला रोज पाणी देतोय किंवा झाड देखील फ्रेश दिसत नाहीये. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्यामध्ये असं का होत असतं, शिवाय असा कुठलं पॉवरफुल काहीतरी फर्टिलायझर किंवा कॉम्बो हा जास्वंदीला द्यायला हवा, ज्यामुळे तिची देखील पानं ही हिरवीगार आणि फुलं ही मोठी होतील. सो या ठिकाणी माझी ही दोन्ही जास्वंदी पहा, लाल जास्वंदी छान हिरवीगार टवटवीत आणि त्यावर येणारे फुलांचा आकार देखील मोठा आहे. पण पांढरी जास्वंदी त्या मानाने तिची पानांचा आकार संख्या कमी झालेली आहे, शिवाय फुलाचा आकार देखील कमी झालेला आहे. सेम कंडिशन माझ्या या व्हाईट कलरच्या जास्वंदीवर झालेली होती. पानं ही पिवळी होऊन वीक होऊन गळायला लागलेली होती. तर मंडळी, उन्हाळ्यात जास्वंदीची अशी काहीशी कंडिशन खराब ही का होत असते, तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हीट स्ट्रेस. उन्हाळ्यात तापमान खूप वाढतं, त्यामुळे माती देखील पटकन ही कोरडी होत असते आणि रूट्सला पाणी आणि न्यूट्रिएंट ह्या दोन्ही गोष्टी त्या ऍब्सॉर्ब करत नाही. त्यामुळे झाड हे स्ट्रेसमध्ये गेलं की पहिलं साईन काय दिसतं, तर पानं ही येलो होत असतात. पानं येलो झाली की मग मात्र ती गळायला लागतात आणि फुलांचा आकार देखील लहान होत असतो. सो या ठिकाणी कळ्या तर तयार होत आहेत, कळ्या मात्र तयार व्हायचं थांबलेलं नाही. पण मात्र त्या कळ्यांचा उपयोगच काय, की त्या अगदी खूप छोट्या छोट्या आहेत आणि त्यावर येणारं फूल देखील तसंच होणार आहे. त्यामुळेच आपल्याला आता या व्हाईट जास्वंदीवर मात्र सर्वात महत्वाचं एक काम देखील करून घ्यायचं आहे. सो तुम्ही देखील हे साईन तुमच्या झाडावर नक्की बघा की त्याची जी कळ्यांचा आकार लहान झालेला आहे, पानांचा आकार लहान होत आहे आणि मग ते गळत आहे का. यानंतरचं दुसरं कारण म्हणजे न्यूट्रिशन लॉक. माती ही खूप ड्राय झाली की न्यूट्रिएंट मातीमध्ये असून देखील झाडाला मिळत नाही. विशेषतः नायट्रोजन आणि मॅग्नेशियम कमी पडत असतात. नायट्रोजन जर कमी असेल तर मात्र झाडाची पानं पिवळी पडतात आणि मॅग्नेशियम कमी असेल तर मात्र पानांच्या व्हेन्स या हिरव्या राहतात आणि बाकीचं पान मात्र पिवळं दिसत असतं. या दोन कारणांव्यतिरिक्त तिसरं कारण म्हणजे ओव्हर वॉटरिंग आफ्टर ड्रायनेस. काही लोक दिवसभर माती कोरडी ठेवतात आणि मग संध्याकाळी मात्र भरभरून झाडांना पाणी देतात. यामुळे रूट्स तर शॉक मध्ये जातात आणि यासोबतच बरेच अशी छोटी छोटी कारणं आहेत, जी की रोज झाडाला पाणी देणं, यामुळे देखील वरची माती कोरडी जरी दिसली तरी मात्र खाली ही ओलसरपणा असतो. जर तुमची जास्वंद अशीच उंच उंच वाढलेली असेल, फांद्या या लांबच लांब गेलेल्या असतील आणि फुलं कमी येत असतील तर मात्र प्रूनिंग करणं या ठिकाणी गरजेचंच आहे. वरचा जवळपास 30 ते 40% फांद्या ह्या कट केल्यावर साईडला मात्र भरपूर अशा ब्रांचेस येतील आणि फुलांचा आकार देखील वाढणार आहे. या ठिकाणी लाल जास्वंदीची मात्र प्रूनिंग करायची गरज नव्हती, कारण की गेले 1 ते 1.5 महिना आधी मी त्या जास्वंदीची प्रूनिंग केलेली होती. पण त्यावेळेस पांढऱ्या जास्वंदीवर भर भरून कळ्या होत्या आणि त्या कळ्या अजूनही संपलेल्या नव्हत्या, म्हणून याची जी प्रूनिंग होती ही त्याच टायमिंगला राहिलेली होती आणि त्याचाच परिणाम आता हा झाडावर दिसून आलेला होता. सो मी फुलांचा मोह बाजूला सारून मात्र या ठिकाणी आज मात्र प्रूनिंग करून घेतलेली होती. कळ्या होत्या त्या देखील मी जाऊ दिल्या, कारण की त्याचा साईड इफेक्ट यापुढे आपलं झाड मात्र जास्तच वीक करणार असतं. त्यामुळे आपला थोडा जो काही फुलांचा मोह असतो तो साईडला ठेवायचा आणि प्रूनिंग करायला मात्र अजिबात घाबरायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता, मी जेवढ्याही बारीक आणि 30 ते 40% जी झाडाची कटिंग होती ती या ठिकाणी करून घेतलेलं होतं. याने झाड देखील छान ब्रांचेस ज्या असतात त्या लेव्हलमध्ये येत असतात आणि झाड देखील बुशी दिसायला लागत असतं. सो प्रूनिंग केलेलं जे झाड आहे, जे की लाल
कलरचं जास्वंद आहे ते तुम्ही पाहू शकतात आणि हे उंच आणि लांब झालेलं होतं. त्यामुळे याला देखील मी आता छोटंसं आणि छान असा आकार याला देऊन घेतलेला होता. आता हे तर झालं आपल्या काही कळत नकळत होणाऱ्या चुका आणि त्यांच्यावरचा उपाय, जो की आता पहिला उपाय प्रुनिंग जो होता तो आपण करून घेतला. आता यानंतर पाहूया जी वेळ येत असते ती एक सिंपल अशा कॉम्बोची, ज्यामध्ये मी साध्या सोप्या घरगुती गोष्टींचा वापर करणार आहे. पण तो जो काही कॉम्बो आहे तो देण्याआधी मात्र कुंडीतील माती जी काही आहे ती आपल्याला अशा प्रकारे मोकळी किंवा उकरून घ्यायची आहे. ही प्रोसेस केल्याशिवाय मात्र कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर हा झाडांना देऊ नका. जरी तुम्ही फर्टिलायझर दिलं तरी देखील मात्र ते झाडाच्या मुळांच्या शेवटच्या टोकांपर्यंत मात्र पोहोचत नसतं. नेहमी 8 ते 10 दिवसातून कुंडी इथली माती स्वच्छ देखील करायला विसरू नका. जी काही पिवळी कोरडी झालेली पानं असतात, खराब झालेली पानं असतात, ती देखील मात्र वेळच्या वेळी काढून घ्या. आता या ठिकाणी मी तुम्हाला असे पानं दाखवत आहे. तर यांमध्ये 2 प्रकारचे सायन्स असतात. या पानांवर थोडंसं येलोइश असा पॅच आहे. या ठिकाणी झाडाच्या पानांवर मॅग्नेशियमची कमतरता असेल किंवा जर तुमच्या झाडांवर पेस्ट अटॅक झाला असेल तर त्यामुळे देखील पानं ही अशी होत असतात. माझ्या झाडावर मात्र कुठल्याही प्रकारचा पेस्ट अटॅक नव्हता. या ठिकाणी मात्र न्यूट्रिशनची डिफिशियन्सी होती. सो तीच डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी एक साधा सोपा आपल्याला कॉम्बो तयार करायचा आहे. या ठिकाणी मी 1 चमचा कॉफी पावडर घेतलेली होती. त्यामध्ये ही जी काही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी कंप्लीट करण्याचं, पानं हिरवी करण्याचं जे काही काम आहे, हे पांढऱ्या कलरचं पावडर जे की एप्सम साल्ट आहे ते करणार आहे. आणि त्यानंतर घेतलेली आहे 1 चमचा चहा पावडर जी की फ्रेश आहे. या ठिकाणी जेही प्रोडक्ट मी वापरणार आहे ते सर्व प्रोडक्ट मी व्हिडिओच्या खाली टॅग करून देणार आहे. सो मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, कॉफी पावडरमध्ये नायट्रोजन असतं, यामुळे तर पानं हिरवी होत असतात. शिवाय चहा पत्ती ही मातीला न्यूट्रिएंट देत असतं आणि एप्सम साल्टमुळे पिवळी पानं ही कमी होत असतात. कळ्या देखील हेल्दी होत असतात आणि हा कॉम्बो आपल्याला मातीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तयार झालेला हा कॉम्बो एका झाडासाठी किंवा एका कुंडीसाठी मी केलेला आहे. 10 ते 12 इंचची जी कुंडी असेल त्यासाठी मात्र तिन्ही गोष्टी आपल्याला समप्रमाणामध्ये घेऊन घ्यायच्या आहे. त्यानंतर माती उकरून त्यामध्ये व्यवस्थित मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर असं पाणी देखील झाडाला देऊन घ्यायचं आहे. तर मंडळी, हा कॉम्बो दिल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवस तुम्हाला याचा रिझल्ट यायला मात्र नक्कीच लागणार आहे. पुन्हा हा कॉम्बो तुम्हाला 15 दिवसातून एकदा देणं गरजेचं आहे. म्हणजे महिन्यातून 2 वेळास या कॉम्बोचा वापर तुम्ही आरामात जास्वंदीच्या झाडावर करू शकता आणि त्याचा बेस्ट असा रिझल्टच तुम्हाला दिसणार देखील आहे. सो हा कॉम्बो दिल्यानंतर जे काही समर टिप्स आहेत त्या देखील यासोबत पाहूया. यामध्ये सकाळी 7 ते 9च्या दरम्यानच झाडांना पाणी द्या. जर तुम्ही सकाळी पाणी द्यायला विसरले असणार तर मात्र सायंकाळी अजिबात झाडांना पाणी देऊ नका. त्याने देखील आपलं झाड हे उन्हाळ्यात स्पेशली स्ट्रेसमध्ये जात असतं. तर काहीही झालं तरी सकाळच्या वेळेस मात्र झाडांना पाणी द्यायला चुकवू नका. दुपारच्या कडक उन्हात शेड नेटचा वापर करा किंवा पार्शियल जे काही शेड असते त्या ठिकाणी तुम्ही कुंड्या सरकवून घ्या. झाडावरची पिवळी पानं जी असतात ती वेळोवेळी काढा, कारण की ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी केल्या तर मात्र उन्हाळ्यातही जास्वंदी भरपूर फुलांनी भरून जात असते. यानंतर मात्र आपल्याला आज हा कॉम्बो दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी ॲलोव्हेरा जेलचा लिक्विड स्प्रे करायचा आहे किंवा ॲलोव्हेरा जेलचं जे काही लिक्विड आहे ते देखील तुम्ही झाडाच्या मुळाशी किंवा मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता. तर यानंतर ॲलोव्हेरा लिक्विड म्हणजेच काय, तर ॲलोव्हेराची जी काही पानं असतात त्यातलं एक पान घ्यायचं. त्या पानामधील जो काही ट्रान्सपरंट जेल असतो तो आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यासोबतच अर्धा कप पाणी मिक्स करून अशा प्रकारचं जे काही लिक्विड तयार होत असतं त्याला 2 ते 3 वेळेस गाळून घ्यायचं आणि तयार झालेला हा जो काही लिक्विड फर्टिलायझर आहे किंवा लिक्विड स्प्रे आहे याचा वापर तुम्ही डायरेक्ट मातीत देखील करू शकतात किंवा झाडांवर स्प्रे करण्यात देखील करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एक ॲलोव्हेरा पासून तयार झालेला एक अँटीसेप्टिक, पेस्ट कंट्रोल आणि खास करून उन्हाळ्यामध्ये झाडांना हीट रिलीफ किंवा जे काही कूलिंग करण्याचं, कूलिंग बुस्टरचं जे काही काम आहे ते ॲलोव्हेरा मात्र आता सध्या झाडांना करणार आहे. त्यामुळे मात्र हा जो काही लिक्विड बुस्टर आहे तो मात्र झाडांना द्यायला अजिबात विसरू नका. नुकताच मी तुळशीवर याचा देखील वापर करून घेतलेला आहे. जर तुमची देखील उन्हाळ्यात तुळस सुकत असेल तर याचा वापर मात्र नक्की करा आणि त्या रिगार्डिंगचा देखील व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे. सो नक्कीच तो व्हिडिओ देखील तुम्ही चेकआउट करा.
तर मंडळी अशा प्रकारे ॲलोव्हेरा लिक्विडचा वापर मात्र नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. उन्हाळ्यामध्ये दर 5 दिवसांनी एकदा ॲलोव्हेरा लिक्विड जर तुम्ही झाडांना दिलं ना, तर मात्र झाडाला कूलिंग देखील मिळत असतं आणि झाडाची पानं देखील त्याने ताजी राहत असतात, फ्रेश राहत असतात. सो या सर्व छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर उन्हाळ्यात देखील तुमचं जास्वंद मात्र मोठ्या मोठ्या फुलांनी बहरून जाणार आहे. तर मंडळी आजचा हा कॉम्बो आणि लिक्विड फर्टिलायझर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सेम प्रॉब्लेम सिच्युएशन जर तुमच्या देखील जास्वंदीवर असेल तर मात्र त्या ठिकाणी मात्र पेस्ट चेक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे कुठलं तरी कीटक जे काही असतं ते मात्र पानांच्या मागे लपलेले असतात. सो आपल्या इझिली अशा सहज डोळ्यांना ते दिसून येत नाही. सो नेहमी जास्वंदीची झाडाची जी काही पानं आहेत त्याच्या बॅक साईडला चेक करा. येलोइश कलर किंवा ग्रीनिश कलर मध्ये ते छोटे छोटे असतात किंवा ब्लॅक कलर मध्ये देखील असतात. जर ते असतील तर अशाच प्रकारे तुम्ही कडुलिंबाची पानांचं देखील पेस्ट करून त्याचं जे काही पाणी आहे त्याचा देखील स्प्रे करू शकतात. त्याने देखील पेस्ट कंट्रोल होण्यास मदत होत असते. सो मंडळी अशा प्रकारे निशुल्क आणि फ्रीच्या जर तुम्ही गार्डनिंग स्टेप फॉलो केल्या तर मात्र त्याचा नक्कीच बेस्ट असा रिझल्ट तुमच्या झाडांवर दिसून येणार आहे. तर मंडळी आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. आणि ज्यांच्याकडे जास्वंदीचे वेगवेगळ्या कलरची झाडं असतील तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्याकडे कुठल्या रंगाची ती जास्वंदी आहे. आणि आजचा हा कॉम्बो मात्र उन्हाळ्यासाठी स्पेशल आहे. सो नक्कीच तो तुमच्या झाडांवर ट्राय करून बघा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ किंवा कुठल्या प्रकारच्या झाडांवर उन्हाळ्यात येणाऱ्या समस्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.